नमस्कार, सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कोणतीच रेसिपी नाही घेऊन आलो आहोत, तर आज मी एक मिनी व्लॉग केलेला आहे। आमच्या घरी चैत्रगौर हळदी कुंकू कसं साजरं झालं याचा एक मिनी व्लॉग मी केलेला आहे। आजच्या चैत्रगौरी हळदी कुंकवासाठी आम्ही घरासमोर एक सुंदर अशी रांगोळी काढलेली होती। मी आणि माझ्या सासूबाईंनी दोघींनी मिळून अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती। त्यानंतर गौरी समोर खास चैत्रांगण काढून सजावटीला पारंपरिक स्पर्श दिला होता। गौरीची सजावट प्रेमाने आणि भक्तिभावाने केलेली होती। सगळं अगदी सुंदर आणि प्रसन्न दिसत होतं। त्याचबरोबर इथे फराळाचे सुद्धा पदार्थ आहेत। रव्याचे लाडू, शेव, चकली, करंजी, चिरोटे असे 5 पदार्थ आम्ही केलेले होते। ते गौरी समोर आम्ही मांडले होते। त्यानंतर दोन्ही साईडला कलिंगड मांडलेलं होतं। त्यानंतर गौरीला मस्त अशी साडी नेसवलेली होती आणि दागदागिन्यांनी सजवलं होतं। गजरा घातलेला होता। चैत्रगौरीच्या हळदी कुंकूमधील पन्ह, डाळीची कोशिंबीर, हरभऱ्याची ओटी पाहून सणाची खरी मजा आणखी खुलून दिसत होती। भक्तिभावाने मांडलेला हा नैवेद्य आणि पूजेची ही सुंदर तयारी मनाला खूपच समाधान देणारी होती। गौरीचे हे सुंदर आणि शांत रूप पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं। कार्यक्रमाच्या तयारीत घरभर उत्साह आणि आनंदाचं सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं होतं। आसपासच्या बायकांना बोलवून आम्ही हळदी कुंकू दिलं, पन्ह, कोशिंबीर ते सुद्धा दिलं आणि हरभऱ्याने ओटी भरली। अशा रीतीने चैत्रगौरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुंदररित्या पार पडला। कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।